मी ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते त्या ठिकाणी एक ताई आलेल्या होत्या. सरांनी त्यांच्या काही टेस्ट करायला सांगितलेल्या होत्या. तर त्या टेस्टमध्ये त्या कॅन्सर म्हणजे त्यांना कॅन्सर झालाय असं कळलेलं होतं आणि खरंच त्यांना कॅन्सर झालेला होता. तर त्यांच्या घरचे पण आणि त्यांचा भाऊ हे सर्व नातेवाईक खूप परेशान होते. आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न चालू होते त्यांना, पण मग ते असंच निराश झालेल्या होत्या. तर मला असं मी अगोदर प्रार्थना केली का प्रभू मी तुझ्याविषयी जेव्हा त्यांना सांगेल तर प्लीज तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर आणि त्यांना ते समजू दे की येशू काय आहे ते. तर मी त्यांना ते सांगितलं का म्हटलं मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का. तर त्या बोलल्या प्रार्थना कसली आणि काय हे सर्व त्यांनी मला विचारलं. तर मी त्यांना पूर्णपणे म्हणजे शॉर्टकटमध्ये सर्व व्यवस्थित समजून सांगितलं. तर त्या खुश झाल्या आणि बोलल्या की ठीक आहे माझ्यासाठी प्रार्थना करा. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर त्या बोलल्या की हे कुठं असतं, येशू कुठे आहे आणि चर्च कुठे. तो उनके लिए जो पेशेंट आया था तो उनके लिए इन्होंने प्रार्थना की. उनकी फैमिली पूरी परेशान थी. तो सिस्टर ने वो पेशेंट की फैमिली को बताया कि मैं आपके लिए प्रार्थना करूं क्या. वो परमेश्वर को जानते नहीं, प्रभु यीशु मसीह को. तो उन्होंने बताया प्रार्थना वगैरह क्या होता है. तो सिस्टर ने बताया मैं आपके लिए प्रार्थना करती हूँ, फिर परमेश्वर कार्य करेंगे. तर त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं ते ख्रिश्चन म्हणतात ते का. म्हटलं हो तेच. तर बोलल्या की असं जगामध्ये जिवंत देव आहे जो अशा मोठ्या मोठ्या रोगांना बरं करतो. हालेलुया. फिर सिस्टर ने उस पेशेंट की लास्ट स्टेज थी, एकदम सीरियस थे वो. तो फिर सिस्टर ने प्रार्थना की. फिर वो पेशेंट को भी एक आशा मिली कि एक परमेश्वर है, जिंदा परमेश्वर जो हमारे लिए है और वो मुझे ठीक करेगा. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायचे. जेव्हा पण मी जायचे त्यावेळेस ते मला स्वतःहून बोलवायच्या, माझ्याकडनं प्रार्थनेचं पाणी घ्यायच्या आणि पोटावर हात ठेवून प्रार्थना करा बोलायच्या. म्हणून मी देवाला धन्यवाद देते का मी त्यांना ज्या वेळेस सांगितलं की त्यांच्यामध्ये एक जगण्याची आशा तयार झाली, म्हणजे एक आशा निर्माण झाली. त्या आनंदित झाल्या प्रभूचं नाव ऐकून. म्हणून मी प्रार्थना करत बोलल्या. जीवित आहेत त्या, पण म्हणजे डॉक्टरांनी त्यांची नो गॅरंटी दिलेली, पण तरी पण मी त्यांना देवावर विश्वास ठेवायला सांगितलेला. हो जिवंत आहेत. वो जब हॉस्पिटल में एडमिट थे तब डॉक्टर ने उसी हॉस्पिटल में नो गारंटी बताई थी, लेकिन परमेश्वर ने उनको सामर्थ दिया और अच्छा ट्रीटमेंट के लिए और अच्छे हॉस्पिटल में भेजा और अभी तक वो जिंदा है. उसी दिन जब सिस्टर काम को थी तभी नो गारंटी बताया था लास्ट स्टेज पे, लेकिन सिस्टर ने प्रार्थना की. हर दिन वो प्रार्थना करके लेती थी सिस्टर से. इसके लिए परमेश्वर ने अच्छे हॉस्पिटल में अच्छे ट्रीटमेंट करने के लिए उनको भेजा और आज भी वो जिंदा है परमेश्वर के नाम से और रिकवर हो रहे हो अभी. हालेलुया हालेलुया.